मित्रांनो, आज जो आपण टॉपिक बघणार आहोत तो आहे केमिकल इक्विलिब्रियम इन केमिकल प्रोसेस. केमिकल इक्विलिब्रियम ह्या चॅप्टरचा हा टॉपिक आहे. याच्यामध्ये बघू आपण इफ रिॲक्शन टेक प्लेस इन क्लोज सिस्टीम सो दॅट प्रोडक्ट्स अँड रिॲक्टंट कॅन नॉट इस्केप. म्हणजे बघा, एखादी रिॲक्शन आहे आणि ती रिॲक्शन कुठे होतो? एका क्लोज सिस्टीममध्ये. क्लोज सिस्टीम म्हणजे काय? सपोज आपण एक क्लोज कंटेनर घेतलेलं आहे, ते कम्प्लिटली क्लोज असेल, ठीक आहे, आणि इथे एक रिॲक्टन आणि हा एक दुसरा रिॲक्टन दिला, त्यांच्यात रिॲक्शन होते. रिॲक्शन होऊन काय होईल? प्रोडक्ट फॉर्म होईल. प्रोडक्ट फॉर्म झाल्यानंतर आता अशा प्रकारच्या रिॲक्शनमधनं जे रिॲक्टर आणि प्रोडक्ट आहे ते एस्केप होऊ नाही शकत, बाहेर जाऊ शकत नाही. म्हणजे आतमधले जे काही रिॲक्टंट प्रोडक्ट आहेत ते बाहेर जाऊ शकत नाही. बाहेरची कुठल्याही प्रकारची एनर्जी ही सुद्धा आतमध्ये येऊ शकत नाही, ठीक आहे. तर आपण त्याला क्लोज सिस्टीम म्हणतो. वी फाइंड दॅट रिॲक्शन डज नॉट गिव्ह 100% ईल्ड ऑफ अ प्रोडक्ट. तर आपल्याला असं लक्षात येतं, अशा ज्या क्लोज सिस्टीममधले जे केमिकल रिॲक्शन होतात तर त्यांचा जो प्रोडक्ट्स आहे हा 100% कधीच फॉर्म होत नाही. म्हणजे समजा प्रोडक्ट जर 100% फॉर्म होत नसेल तर रिॲक्टनसुद्धा 100% कन्झ्युम होत नसेल. आलं का लक्षात? म्हणजे समजा एखादी रिॲक्शन्स आपण केली क्लोज कंटेनरमध्ये, क्लोज सिस्टीम म्हणतो आहे आपण त्याला, आणि रिॲक्टन 80% आणि प्रोडक्ट 80% फॉर्म झाला. मग रिॲक्टन किती रिमेनिंग आहे? 20% रिॲक्टन काय असेल तिथं? रिमेनिंग असेल. 20% रिॲक्टन तिथे काय असणार आहे? रिमेनिंग असेल. समजा प्रोडक्ट जर 70% झाला तर रिॲक्टन किती असेल? 30% असेल. समजा प्रोडक्ट जर 60% फॉर्म झाला तर रिॲक्टन 40% असेल, ठीक आहे. अशा पद्धतीने instead some reactant remain after the concentration stop changing. म्हणजे बघा, जे रिॲक्टन असतात तर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन काही वेळानंतर काय होतं की चेंज होणं स्टॉप होतं. म्हणजे बघा, सुरुवातीला जेव्हा रिॲक्शन स्टार्ट झाली तेव्हा रिॲक्टनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त होतं. हळूहळू रिॲक्टनचं कॉन्सन्ट्रेशन कमी व्हायला लागलं. पण एक वेळ अशी येईल, एक स्टेज अशी येईल की ज्यावेळेस रिॲक्टनचं कॉन्सन्ट्रेशन चेंज होणं स्टॉप होते. When there is no further change in concentration of reactant and product, we say that reaction has attained equilibrium with rates of forward and reverse reaction being equal. म्हणजे बघा, ज्या वेळेस रिॲक्टनचं कॉन्सन्ट्रेशन चेंज होणं स्टॉप झालं त्याच वेळेस प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन जे चेंज होत होतं ते सुद्धा चेंज होणं स्टॉप झालं आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की ही जी स्टेज आलेली ही इक्विलिब्रियम स्टेज आहे. ही जी रिॲक्टनची स्टेज आलेली आहे हिला आपण इक्विलिब्रियम स्टेज म्हणू शकतो. म्हणजेच काय झालं? रेट ऑफ फॉरवर्ड आणि रेट ऑफ रिव्हर्स रिॲक्शन या दोघांचा रेट्स काय झाला? इक्वल झाला. म्हणजे बघा, काय म्हणायचं आहे आपल्याला इथं की सपोज एक रिॲक्शन आहे, ठीक आहे. आपण त्याच्यासाठी फॉर एक्झाम्पल पाहू. सपोज आपण इथे एक रिॲक्शन घेतली, एक रिॲक्टन घेतला ए प्लस बी आणि प्रोडक्ट काय फॉर्म झाला? सी फॉर्म झाला, ठीक आहे. आता या रिॲक्शनमध्ये काय होतं आहे? समजा सुरुवातीला आपण कन्सिडर केलं रिॲक्टन ए आणि बी. एचं पर्सेंटेज सुरुवातीला काय असेल? 100% असेल. बीचं पर्सेंटेज पण किती आहे? 100% असेल. आणि सी काय असेल? सुरुवातीला 0 असेल जेव्हा रिॲक्शन स्टार्ट होईल. आफ्टर इंटरवल ऑफ टाईम, समजा आफ्टर इंटरवल ऑफ टाईम नंतर काय झालं की एचं कॉन्सन्ट्रेशन 90% आहे, बीचं कॉन्सन्ट्रेशन पण 90% आहे, सीचं कॉन्सन्ट्रेशन किती झालं असेल? 10%. सपोज अजून थोड्या वेळानंतर काय झालेलं असेल? एचं कॉन्सन्ट्रेशन 80 झालं, बीचं कॉन्सन्ट्रेशन पण 80 झालं, सीचं कॉन्सन्ट्रेशन काय झालं असेल? 20 झालेलं असेल. अजून थोड्या वेळाने काय झालेलं असेल? सपोज एचं कॉन्सन्ट्रेशन आता म्हणजे बराच वेळ रिॲक्शन झाली असेल. एचं कॉन्सन्ट्रेशन सपोज 30 असेल, बीचं कॉन्सन्ट्रेशन 30 असेल आणि जो प्रोडक्ट आहे तो 70%, ठीक आहे.
परंतु आता कॉन्सन्ट्रेशन जे होतं चेंज होणं ते थांबलं. म्हणजे अजून काही वेळ जरी गेला तरी कॉन्सन्ट्रेशन 30 आहे, बीचं कॉन्सन्ट्रेशन पण 30 आहे आणि मात्र रिॲक्टनचं कॉन्सन्ट्रेशन प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन 70चं आहे. म्हणजे तुम्हाला असं लक्षात येईल की याच्यानंतर कॉन्सन्ट्रेशन चेंज होत नाही, याच्यानंतर कॉन्सन्ट्रेशन चेंज नाही होते. पण ही जी स्टेज आहे ह्या स्टेजला आपण काय म्हणू, इक्विलिब्रियम त्याने अटेंड केलं आहे. रिॲक्शनने काय केलेलं आहे, इक्विलिब्रियम अटेंड केलं. म्हणजे काय झालं, जे रिॲक्टन फॉर्म होत होते, रिॲक्टन जे कन्झ्युम होत होते, म्हणजे रिॲक्टन्सपासून जेवढे प्रोडक्ट फॉर्म होत होते तेवढेच प्रोडक्टपासून रिॲक्टन फॉर्म होत आहेत. ॲक्च्युली रिॲक्शन स्टॉप नाही झाली आहे, रिॲक्शन कंटिन्यू सुरू आहे. फक्त काय होतं आहे, समजा एक रिॲक्टन आणि दुसरा एक रिॲक्टर याच्यापासून आपल्याला जर प्रोडक्ट सी मिळत असेल, त्याच वेळेस काय होतं आहे, जो सी आहे एक तो ब्रेक होतो, त्याच्यापासून आपल्याला ए आणि बी परत ऑप्टेन होत आहेत. म्हणून या रिॲक्शनचा जो रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन आणि जो रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन आहे तो इक्वल झाला आहे. तो काय झालेला आहे, इक्वल झाला आहे. म्हणजे समजा परत अजून एक रिॲक्टन ए आणि बी कंबाईंड झाले, प्रोडक्ट सी ऑप्टेन झाला, तर आधीचा जो सी आहे फॉर्म झालेला सुरुवातीचा तो ब्रेक होतो आणि तो ए आणि बी परत ऑप्टेन करतो. तो काय करतोय, परत ऑप्टेन करतोय. म्हणजे काय झालं, सायमल्टेनियसली होतं आहे, रिॲक्टन्सचं कॉम्बिनेशन होऊन प्रोडक्ट, प्रोडक्टचं ब्रेकिंग होऊन रिॲक्टर. म्हणजे फॉरवर्ड रिॲक्शन आणि बॅकवर्ड रिॲक्शन काय झाला, इक्वल झाला. म्हणजे इक्विलिब्रियम स्टेज काय झालेली आहे, अटेन झालेली आहे. Equilibrium at a given temperature is characteristics by constancy of measurable property such as pressure, concentration, density, etc. तर जी केमिकल इक्विलिब्रियम असतं पर्टिक्युलर एखाद्या गिवन टेम्परेचरचं एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे, ती मेजरेबल प्रॉपर्टी रिलेटेड टू प्रेशर, कॉन्सन्ट्रेशन, डेन्सिटी. केमिकल इक्विलिब्रियम कॅन बी अप्रोच फ्रॉम आयदर साईड. म्हणजे केमिकल इक्विलिब्रियम आपण याचा स्टडी करू शकतो, एखाद्या रिॲक्शनचा प्रेशर इंक्रीज डिक्रीज करून, कॉन्सन्ट्रेशन इंक्रीज डिक्रीज करून किंवा डेन्सिटी. ओके, तर त्याचा इफेक्ट्स त्याच्यावर होणार आहे. तर आपण पुढे पाहू, ऑब्झर्व अँड डिस्कस. आपल्याला इथं एक कलरलेस डायनायट्रोजन टेट्राऑक्साईड दिलेला आहे. ओके, जो कलरलेस असतो तो एका क्लोज फ्लास्कमध्ये ठेवलेला आहे आणि कन्व्हर्टेड टू नायट्रोजन डायऑक्साईड म्हणजे NO2, जो ज्याचा कलर रेडिश ब्राऊन आहे. ओके, हे बघा डायनायट्रोजन टेट्राऑक्साईड गॅस फॉर्ममध्ये कलरलेस आहे आणि नायट्रोजन डायऑक्साईड रेडिश ब्राऊन कलर आहे त्याचा. आपल्याला ग्राफ पिक्चर्समध्ये पण दाखवलं आहे बघा. हा जो आहे कलरलेस आहे N2O4 आणि हा जो आहे NO2 रेडिश ब्राऊन कलर आहे. ठीक आहे, तर हे आपल्याला डिस्कस करायचं आहे. बिकम्स लाइटर इंडिकेटिंग द प्रेझेन्स ऑफ नायट्रोजन डायऑक्साईड इन द मिक्सचर. म्हणजे लाइटर कलर आहे म्हणजे याचा अर्थ काय की NO2 त्या मिक्सचर्समध्ये आहे. फॉर्मेशन ऑफ डायनायट्रोजन टेट्राऑक्साईड फ्रॉम NO2 इज अ रिव्हर्सिबल. म्हणजे बघा सुरुवातीला काय होतं आहे की N2O4 घेतलेला आहे, कलरलेस आहे, त्याच्यापासून NO2 फॉर्म झाला. ओके, रेडिश ब्राऊन, आणि परत NO2 पासून N2O4 फॉर्म झाला. म्हणजे काय झालं, फॉरवर्ड रिॲक्शन पण आहे, बॅकवर्ड रिॲक्शन पण आहे, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, रिव्हर्सिबल. इन सच रिॲक्शन रिॲक्टन कंबाईन टू फॉर्म प्रोडक्ट अँड प्रोडक्ट कंबाईन टू गिव्ह बेसिक रिॲक्टन. तर अशा रिॲक्शनमध्ये काय होतं, रिॲक्टनपासून प्रोडक्ट ऑप्टेन होतं आहे, प्रोडक्टपासून रिॲक्टन ऑप्टेन होतं आहे, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, रिव्हर्सिबल रिॲक्शन म्हणतो आहे. ॲज सून ॲज फॉरवर्ड रिॲक्शन प्रोड्यूस एनी N2O4, द रिव्हर्स रिॲक्शन बिगिन अँड N2O4 स्टार्ट डिसोसिएटिंग बॅक टू NO2. तर म्हणजे काय होतं आहे बघा, जर रिॲक्शन्समध्ये N2O4 पासून NO2 फॉर्म होत असेल तर त्याच वेळेस NO2 पासून N2O4 फॉर्म होते. पण हे केव्हा होणार आहे, इक्विलिब्रियम स्टेजला. सुरुवातीच्या स्टेजला असं होणार नाही, कारण सुरुवातीच्या स्टेजला फक्त काय, रिॲक्टन जो काय कलरलेस डायनायट्रोजन टेट्राऑक्साईड तो कन्झ्युम होईल, त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी होईल
आणि प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढत जाईल. NO2चं म्हणजे नायट्रोजन डायऑक्साईडचं कॉन्सन्ट्रेशन वाढत जाईल. नंतर काही वेळाने काय होईल, प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन जास्त वाढलेलं आहे तर काय होईल, प्रोडक्ट परत काय करतो, जो फॉर्म झालेला आहे NO2 तो परत N2O4 फॉर्म करतो. ओके. परंतु एक स्टेज अशी येईल की त्यावेळेस जेवढे N2O4 NO2 फॉर्म करतात तेवढेच NO2 ब्रेक होऊन N2O4 फॉर्म करतील. ठीक आहे. ॲट इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O4 अँड NO2 रिमेन अनचेंज, do not vary with time because the rate of formation of N2O4 is equal to rate of formation of NO2 as shown in figure. म्हणजे बघा इक्विलिब्रियम स्टेजला काय होईल, जे N2O4चं कॉन्सन्ट्रेशन आणि NO2चं कॉन्सन्ट्रेशन हे अनचेंज आहे, चेंज होणार नाही. म्हणजे इक्विलिब्रियम त्याने अटेंड केलेली आहे. टाईम पुढे कितीही वेळ आपण जरी नंतर चेक केलं तरी आपल्याला ते कॉन्सन्ट्रेशन चेंज होताना दिसणार नाही. याचा अर्थ जे N2O4चा जो फॉर्मेशनचा रेट होता तेवढाच रेट आता NO2 फॉर्मेशनचा असेल. ठीक आहे. म्हणजे आपल्याला जर ग्राफिकली बघायचं असेल तर बघा आपण कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाईमचा ग्राफ आपण काढू शकतो. ओके. आपण ते ग्राफिकली बघूया. ग्राफिकली रिप्रेझेंटेशन करतोय. हे आहे इकडे कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे. आणि इकडे आपण टाईम डिनोट केलेला आहे. ठीक आहे. हा आहे आपला ओरिजिन. ठीक आहे. आता बघा सुरुवातीला तुम्ही काहीतरी कॉन्सन्ट्रेशन घेतलेलं आहे. असं कन्सिडर करू की इथं रिॲक्टंट टॉपला बघितला, वर्टिकल लाईन आहे तिथं रिॲक्टंट आहे. तो आपला रिॲक्टंट होता N2O4. रिॲक्टंट आहे N2O4 आहे. ठीक आहे. आता ग्राफिकली आपण दाखवत असताना जसं जसं टाईम इंटरवल इन्क्रीज होईल तसं जसं N2O4 ओके त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय झालं, डिक्रीज झालं. ठीक आहे. त्याचप्रमाणे प्रोडक्ट सुरुवातीला काय होता, जेव्हा N2O4 100% असेल किंवा जे घेतली त्या क्वांटिटीमध्ये प्रोडक्ट 0 आहे सुरुवातीच्या स्टेजला. पण जसं जसं टाईम इंटरवल इन्क्रीज होईल तसं जसं प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन हळूहळू काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. हळूहळू काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. ठीक आहे. आणि एक स्टेज असेल, आता बघा हा जो प्रोडक्ट फॉर्म व्हायला स्टार्ट झाला, जो ॲक्च्युली NO2 आहे, जो इनिशियली 0 आहे पण तो आता काहीतरी अमाऊंटमध्ये ऑप्टेन झालेला आहे. आणि जो N2O4 आहे हा बघा डाय नायट्रोजन टेट्राऑक्साईड, त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालं आहे. परंतु काही वेळानंतर आपल्याला असं लक्षात येईल की दोघांचं कॉन्सन्ट्रेशन चेंज होत नाही आहे. म्हणजे बघा ह्या स्टेजला दोघांचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते चेंज होत नाही ह्या टाईमला. म्हणून आपण म्हणू शकतो की ह्या टाईमसाठी ती जी रिॲक्शन आहे तिने काय केलं आहे, एक केमिकली तिने इक्विलिब्रियम काय केलेलं आहे, अटेन केलेलं आहे. म्हणजे इथं रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन इज इक्वल टू रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन्स हा झालेला आहे. ठीक. आता बघा हे आपण बघितलं कॉन्सन्ट्रेशनच्या बाबतीत. आपण सेम थिंग रेटच्या बाबतीत सुद्धा पाहू शकतो की रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन आणि रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन मध्ये काय झालेलं असेल ते सुद्धा आपण ग्राफिकली पाहू शकतो. सपोज ओके हा आपण ग्राफ घेतो आहोत. इथे आपण दाखवलं रेट आणि इकडे दाखवलं आता आपण टाईम. ओके. आता बघा सुरुवातीला काय होते, N2O4 आहे. ओके. तर रिॲक्टंट टू प्रोडक्ट सुरुवातीला रिॲक्टंटचा रेट कसा असेल, हाय असेल कारण प्रोडक्ट 0 आहे. रिॲक्टंट काय करतोय, मोठ्या प्रमाणावर रिॲक्शन फास्ट होते फॉरवर्ड डायरेक्शनला आणि हळूहळू काय होणार आहे की रिॲक्टंट टू प्रोडक्ट फॉर्म होण्याचा जो रेट आहे फॉरवर्ड रिॲक्शन, ओके याला म्हणतो मी फॉरवर्ड. ओके. याचा रेट काय होईल, हळूहळू कमी होत जाईल. याचा रेट काय होईल, हळूहळू कमी होईल फॉरवर्ड रिॲक्शन. त्याच वेळेस सुरुवातीला प्रोडक्ट नाही आहे परंतु काही वेळेनंतर जो रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन आहे तो पण काय होणार आहे, हळूहळू इन्क्रीज होईल. हळूहळू काय होईल, इन्क्रीज होईल. बघा हा बॅकवर्ड रिॲक्शन. ओके.
हे झालं बॅकवर्ड रिॲक्शन. ओके, हा झाला फॉरवर्ड रिॲक्शन आणि हा आहे बॅकवर्ड रिॲक्शन. ठीक आहे, म्हणजे बघा फॉरवर्ड रिॲक्शनचा रेट आधी जास्त होता, नंतर बॅकवर्ड रिॲक्शनचा रेट आधी कमी होता, पण हळूहळू तो इन्क्रीज होईल. आणि एक स्टेज अशी येईल की त्यावेळेस दोघं रेट काय झालेले आहेत, सेम असेल, इक्वल असेल. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ती जी स्टेज आहे त्या स्टेजला इक्विलिब्रियम हे अचीव केलं गेलं आहे. इक्विलिब्रियम काय केलं गेलं आहे, अचीव केलं गेलं आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण जे केमिकल इक्विलिब्रियममध्ये ॲक्च्युली काय होतं ते आपण बघितलं आहे. मित्रांनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तो तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि माझा जो यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा.